हॅलो हा काय ग? सिस्टर, सांगितलं नाही तुम्ही मला? तू फोनच तर नाही केला मला. हो, ते नाही, काल खूप पाऊस होता. माझा मोबाईल पण नेटवर्क प्रॉब्लेम येऊन राहिला होता काल. हम्म. मग म्हटलं आज येईन तुमचा फोन. ते थोडं ऍडजस्टमेंट करत होती मी, हम्म. तर 10 पर्यंत देऊ शकते. नाही 15. नाही ना, 10च होतात सिस्टर, खरंच. नाही ना, नाही म्हणतात सर तर नाहीच म्हणाले. नाही ना, जाऊ पहा दे ना. जाऊ दे म्हणे सिस्टर तिला तिकडेच. नाही ना, 10च होतील ना सिस्टर. तुम्ही म्हणून तर नाही पहा, ना, कारण की नाही म्हटलं मी सरांना. सर त्याच्या खाली नाहीच म्हणत होते. मीच म्हटलं की तिच्या वडील काहीतरी प्रायव्हेट करतात म्हटलं सर. हो ना पप्पा, आताच मी 13,000 रुपये दिले ना ह्या ऑर्डर साठी म्हणून. आणि मेन म्हणजे पेमेंटही नाही अगं आहे. ह्या काही त्यांनी नाही काढलं, काही डीडी ऑफिसवाल्यांनी सांगितलं. त्या मागच्या वेळेस त्या यांना सांगितलं होतं. तुमच्या वाटची कोण होती ती, राठोडांनी करते, त्यांना त्यांनी महानगरपालिकेला पाठवलं होतं. त्यांनी 10 दिले होते वाटते ना. 15. नाही, 10 दिले होते ना. पहा ना तुम्ही एक वेळ, म्हणून मी, कारण की 15 दिले होते, मला माहिती आहे ना. 5 माझ्याकडे आहे आणि पप्पाच्या सरकडून 5,000 पाठवले मला आता दुपारी. म्हणून मग मी तुम्हाला फोन लावला. नाही असं म्हणतात सर. एक वेळ पहा ना तुम्ही म्हणून. अगं मी म्हटलं ना, नाही म्हणतात ना, 15 नाही म्हणतात. मग जाऊ द्या म्हणतात ते. बरं, 12 तरी 15 होतील नाही. नाही म्हणतात ना, कारण दुसरं जायला कोणी तयारच नाहीये ना. त्याच्यामुळे ते काही इंग्लिश नको राहते. त्या अर्चना ताईचं तर झालं कॅन्सल. कोणाचं? अर्चना कुठं ऑर्डर चेंज झाली अजून? आ तिचं पण नाही झालं मग. नाही, त्या ड्युटीला आल्या वाटते ना हॉस्पिटलला. ड्युटीला आली तरी तिची ऑर्डर थोडी चेंज झालेली आहे ती. नाही का? नाही, ड्युटी करून टाकली म्हणजे ऑर्डर चेंज झाली असं नाहीये ना. ऑर्डर तीच आहे अजून दोघींची पण. ती जात नाही, डीडींना कळवून टाकतील सर, गेल्या नाही म्हणून. अच्छा. 2 नाव मागितले होते, 2 नाव कळवले. डीडीला पण स्वतः आहे ना त्याची. पहा ना, कारण की तुम्हाला आता मी सगळीच तर कंडिशन सांगितली. 10 पर्यंत होते. आता माझं काहीच म्हणणं जास्तीत नाहीये. जास्त 10, जास्तीत जास्त 12 वाटलं 12 देते मी. 3,000 तरी राहू दे म्हणा सरांना, 12 घ्या म्हणा. कारण की आता खूप प्रॉब्लेम्स आहे. आता मंथ एंडिंग आहे ना, म्हणून 5,000च तर सरांकडून घेतले माझ्या पप्पांनी. हो, नाही म्हणतात ना. जाऊ दे ना, 8 महिने काय. तिकडे पण मला किती खर्च आहे ना, तिकडे जाऊन ये म्हणता तुम्ही. मग आता तिकडे खर्च होईल त्याच्यापेक्षा पाण्या पावसाचे दिवस आहे, मम्मी एकटी असते घरी. अजून दुसऱ्यांची ऑर्डर काढायचं म्हणजे माहिती आहे का, ऑर्डर चेंज करावं लागतात. मग हिच्या ही का नाही गेली, ती का नाही गेली, त्या सरांना उत्तर द्यावं लागतात. बिडींना परत गेलेली आहे तुमची. मग असं आहे ते. नाहीच म्हणतात का सर? म्हणून नाहीच म्हणतात सर. आता पहिले नाहीच म्हणत होते, जाऊ द्या म्हणजे सिस्टर दोघींना पण. म्हणून ऑर्डर अजून चेंज नाही झाल्या, ऑर्डरही नाही केल्या. हे माझी मम्मी बोलते म्हणते 2 मिनिट. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सिस्टर. नमस्कार. अरे बापा, तेवढं करा आमचं. कारण की हे पहा, मी पोरीले कधी एवढं सोडून राहिले नाही. एकदम गावाच्या भागात कसं खूप फरक पडते. आता तुम्ही पाहिलंच होती दिशा बिशाल कशी आहे. आणि हे काही बोलत नाही, चालत नाही. आणि पैशाचं म्हणता, माझा मुलगाही देवा तिकडे आहे. त्याचे खाय प्यायचं आताच त्याला पैसे दिले काही दिवसाआधी. 3-4 महिने यायचे पगार नाही होत. आता तुम्ही रिअल कंडिशन ओळखा ना आमची, तेवढं करा ना मदत. माझं काहीच नाही आहे ना मला ताई, माहिती आहे का, माझं काहीच नाही ना. मी तर माझी जर सही चालली असते तर मी तिची आत्ताच ऑर्डर बदलून दिली असती. नाही करा तेवढं. नसतं मी तिला ते, माहिती आहे का. म्हटलंही नसतं ना, मी म्हटलंही नसतं. नाही, मीच म्हणत आहे, तेवढी रिक्वेस्ट करून राहिली मी. कारण की त्यांनी माहिती आहे का स्वतःहूनच 5 कमी केले ना. बरं सिस्टर ठीक आहे म्हणे, 15 सांगा म्हणे. 12 तरी करा. कारण की हे काय ओढताना करू म्हणजे कसं आहे, आता यायचे तर पगार होतच नाहीत लवकर. तुम्हाला माहिती आहे, बॉन्डेड यायचे पगारच होत नाही. आमचे पगार नाही होत माहिती आहे का, 2-2 महिने. काय तर यायचे तर किती दिवस झाले पगार नाही. हे घराच्या ना, आम्ही घर वगैरे बांधलं तेव्हा याच्यात मी पैसे घेऊन बसली तरी इकडचं तिकडे तिकडचं इकडे करतो. आणि आता घरातलं इतकं ऍडजस्ट करू भागवतो आम्ही की महिन्याचा असा किराणा नाही भरत मी. 1 किलो साखर आणतो, जसं आलं तसं भागवतो मी.
तुम्ही तर ते म्हणता मी तेवढा पगार असून मी पण 1 किलो तेल आणते ताई. हा मी तेच म्हटलं आता येऊन पाहिल्यानंतर मिळतात एक वाटीभर तेल निघेल आमच्या घरात फक्त. हो ना मग, म्हणजे इतकी म्हणजे कसं आहे आता कोणत्याही गोष्टी हे करतो म्हणलं थोडंफार हे करावं लागते. करावंच लागतं. हा, मग काय. मी कालच येत होती तुमच्याकडे पण काल एक सारखं पाणी सुरू होतं. मी डायरेक्ट म्हटलं नाही, चला नाही. आपण मॅडमला भेटायला जाऊ. मी नाही आहे, मी बाहेर गावी आहे. 2-4 दिवस सुट्टीवर आहे. हो काय हम्म. या ना एखाद दिवशी आमच्या घरी या. हो असं काही नाही आहे. तेवढं नाही तसंच म्हणत आहे मी एखाद दिवशी या म्हटलं. हो येईल ना श्रुती सोबत ये. श्रुती सोबत आता याच्या सिस्टर वगैरे असतात सगळ्यांनीच म्हणतोस हो, तुम्ही हो. की या म्हणून. हो, पण हो, एवढं पहा तुम्ही यावेळेस कारण की हे आताही सध्या मधातच ऑर्डर ते संपली होती ती ऑर्डर काढली. आता हो ना, डबल हो ना. मधात हे हो, ते निघालं. leader त्यांच्याकडनंच ऑर्डर आहेत ना त्या. यांच्या ऑर्डर गेल्या ना डीडी ऑफिसला गेल्या ना. सर नाहीच म्हणून राहिले. सर म्हणतात जाऊ द्या सिस्टर कारण ते चेंज करणं म्हणजे खूप हे आहे ना. हा? डीडीकडे परत गेलेली आहे यांची. दीदी त्यामुळे सर डीडी ऑफिस मधूनच पत्र आलेलं आहे ना. हो ना दीदी ऑफिस मार्फत तिकडूनच येते ना पत्र पहिले. हो तिकडनंच येते पत्र. त्याच्यानंच म्हटलं मी. हम्म. पहा ना तेवढं करा ऍडजस्ट विचारा बोला तुम्ही तेवढं. एवढं एखाद्या कॅन्डिडेटचं करत जात नाही असं. असं काही नाही आहे. त्यांनी ऑलरेडी सांगितलं ना 5-20 म्हटलं होतं तर 5च म्हटले. 15च म्हटले. कारण की एवढे पैसे तर सध्या काहीच नाही. हे आता 10 पर्यंत ऍडजस्ट केलं होतं. आता हे म्हणून राहील तुम्हाला म्हणून मग मी म्हटलं होतं की बाबा पाहतो कोणाला तरी म्हणून. या समोरच्या काकुले वगैरे मागितले असते मी सध्याचे 1000-2000 पण आता कसं 15 म्हटलं म्हणजे खूप झाले आणि ते खूप होते अंगावर. दुसरं काहीच नाही. सांगतो मग मी थोड्या वेळाने. हो.